नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये। सकाळी सुंदर अशी सुरुवात झाली आणि इथे तुळशीची पानं मला हवी होती थोडीशी। आता ही कशासाठी हवी आहेत ते पुढे कळेलच। तोपर्यंत इथे छान अशी झाडं बहरली होती। एक छोटासा पाऊस झाला होता त्यामुळे या झाडांना बहर आला होता। ते जास्वंदाचं झाड मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, ते खूप सुकलं होतं। आता ही तुळशीची पानं तोडून आणली ती याच्यासाठीच, तूप बनवायचं होतं आज। आणि हे तूप बनवताना मला एवढा त्रास झाला आहे ना, अक्षरशः कधीच झाला नाही। कारण मला वाटलं आता सगळं फेकूनच द्यायला लागतं की काय। मी दरवेळेस असंच आईस क्यूब वगैरे टाकून लगेच काढते तूप आणि ते होतं पण छान। पण यावेळी मला जवळपास 5 ते 10 मिनटं ती रई फिरवली तरी पण ते तूपच होईना, कळतच नव्हतं काय करावं। मी थोडा वेळ शांत बसले आणि थोडंसं कोमट पाणी केलं आणि त्यामध्ये टाकलं। मग ते पाणी जास्त झाल्यामुळे मला शेवटी भांडं पण चेंज करायला लागलं। पण फायनली लोणी बाहेर आलं आणि त्यानंतर मला थोडंसं बरं वाटलं। आता एवढं फिरवून फिरवून ही रई खूप गरम झाली होती, ते पण एक भीती होती की मोटर जास्त गरम झाल्यानंतर जळते। पण मी तसंच तिला थांबून थांबून थोडं हे केलं आणि फायनली आपलं लोणीवरती आलं। मग पटापट लोणी काढून घेतलं आणि लगेच कडवायला ठेवलं होतं मी। त्याला थोडं पहिले काढलं, धुवून घेतलं चांगल्या पाण्याने आणि मग कढईमध्ये टाकलं। आता कढईमध्ये एकदम टाकायला गेले, कढईत पाणी गरम केलं ते परत वितळायला लागलं। मग थोडी कढई गरम होती म्हणून। आणि हे आमचा माखन चोरी ते माखन मागायसाठी आला होता। त्याला रई कळली की लगेच त्याला हवंच असतं, पण मी तिला यावेळेस काही जास्त दिलं नाही कारण निघालंच नाही। दरवेळेस मस्त डिशमध्ये घेऊन एन्जॉय करत असते, यावेळेस म्हटलं एकच बाईट भेटणार, त्यामुळे तिचं माझ्या मागे लुडबुड चालू होती। पण एक बाईट पटकन दिला आणि बाकीचं लोणी कडवायला ठेवलं। छानपैकी तूप असं इथे गॅसवरती बनत होतं, तर तोपर्यंत म्हटलं हा राडा आवरून घेऊयात। भांडी वगैरे सगळी पडली होती, आता भांडी वगैरे घासून झाली, तूप पण तोपर्यंत थंड झालं आणि मग फायनली एका डब्यामध्ये भरून ठेवलं। आता हा डब्बा स्पेशल माझा असतो, कारण मला अजिबात बाहेरचं विकत घेतलेलं तूप आवडत नाही खायला। म्हणजे तसं हलव्यामध्ये वगैरे मी खाते, पण असं वरतून खायचं असलं खिचडीवर किंवा वरण भातावर तर मला असं घरचंच तूप आवडतं। आणि बाकीचे कोणीच घरचं खात नाही, ते कॅनीतलंच तूप बाहेरचं आणलेलं खातात। घरचं तेवढं होतच नाही जास्त, मोजकंच बनलेलं असतं। मग मी थोडंसं बाहेर गेले आणि ह्या अशा कुल्फ्या आणल्या होत्या, ते बघून पिल्लू खुश झाली। परत फोन आला, परत खाली गेले, एक पार्सल आलं होतं, याच्यामध्ये ट्रायपॉड मी मागवला होता। मग झाली स्वयंपाकाची वेळ, म्हटलं काय बनवावं, त्यात मग आज पावभाजी बनवायची होती। संडे म्हटलं तर काहीतरी स्पेशल हवाच आमच्या पिल्लूला। पटापट इथे थोडासा फ्लावर, एक गाजर कट करून घेतलं आणि 2 बटाटे गाजर चिरून झाल्यानंतर एक टोमॅटो इथे कट करायला घेतला होता। आता एक टोमॅटो मला शिजण्यासाठी घालायचा होता, तरी माझ्याकडे याच्यामध्ये टाकण्यासाठी बीटरूट आणि शिमला मिरची नव्हती, पण म्हटलं काय हरकत नाही, एवढ्यातच बनवूयात। पटापट 2 बटाटे सोलून घेतले, ते त्याच्यामध्ये पूर्ण साल वगैरे काढूनच टाकले, वेगळे उकडून काही घेतले नाही। आता अशा पद्धतीने बनवलं की पटापट सोपं बनून जातं, कारण की बटाटा वेगळा उकडा, परत बाकीच्या भाज्या वेगळ्या उकडा, त्यापेक्षा एकदाच सगळं कुकरला लावून दिलं की आपलं काम झटपट होतं। ह्या सगळ्या भाज्या कट झाल्या, त्याच्यानंतर छानपैकी वॉश करून घेतल्या। आता हे धुतल्यानंतर कुकरला टाकल्या, परत कुकरमध्ये थोडंसं भाज्या शिजेल असं पाणी टाकलं आणि हिरवा वाटाणा नव्हता, म्हणजे शेंगा वगैरे सोललेला, तो भिजत घातला होता मी, सुकलेला वाटाणा, तो त्याच्यामध्ये ॲड केला आणि 2-3 शिट्ट्या छान कुकरला अशा काढून घेतल्या। मग नंतर पावभाजी स्मॅशरने भाजी पूर्ण स्मॅश करून घेतली। कढईमध्ये 1 चमचा बटर आणि थोडंसं तेल घातलं, त्याच्यामध्ये कांदा वगैरे परतायला ठेवला होता। आता भाजी शिजेपर्यंतच इकडे मी कांदा आणि टोमॅटो बारीक चॉपरने कट केला होता, कारण भाजीमध्ये एकदम बारीक पाहिजे कांदा आणि टोमॅटो। अर्धं बटर आणि अर्धं तेल घातलं की भाजीला छान चव येते। वरतून पण बटर आपण घालणारच होतो, पण म्हटलं अगोदर घातलं की चांगली भाजी होते। त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता घातला, नंतर लसूण अद्रकची पेस्ट, कांदा टोमॅटो ॲड केला, त्याला थोडंसं फ्राय होऊ दिलं आणि आपण जी भाजी स्मॅश केली होती ती घालायची होती। त्या अगोदर इथे मी सगळे मसाले एका वाटीमध्ये काढून घेतले होते। आता याच्यामध्ये बेसिक मसाले घरातले आणि मेन पावभाजी मसाला होता आणि थोडासा कलर येण्यासाठी इथे काश्मीरी लाल घातला होता। हा माझ्याकडे पावभाजीचा मसाला थोडासा अजून ॲड केला, नंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं होतं आणि छान परतून घेतलं। कुकरमधल्या सगळ्या भाज्या ॲड केल्या आणि भाजी छान अशी शिजू दिली मी।
बऱ्यापैकी. आता ते शिजत असताना भाजी बाहेर उडते, सगळ्या गॅसवरती उडत होती. ते इग्नोर करा, बाकीला सगळीकडे पसारा पडलेला आहे, कारण ते कढई छोटी पडल्यामुळे सगळीकडे ते उडत होतं. नंतर अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झाली. कोथिंबीर घातला आणि भाजी टेस्टला एकच नंबर झाली होती. बघूनच पाणी सुटलं असेल तोंडाला. परत लास्टला थोडंसं बटर ॲड केलं. भाजीला उकळी येईपर्यंत राहू दिलं. आता बटर ॲड केल्यानंतर थोडा वेळ उकळू दिली भाजी. मग घ्यायचे होते आपल्याला पाव शेकायला. आता इथे तवा गरम केला, त्याच्यावर थोडंसं बटर वगैरे होऊ दिलं गरम आणि छान क्रिस्पी होईपर्यंत हे पाव भाजून घेतले. मग काय, भाजी रेडी झाली आणि लगेच खायला घेतली, कारण खूप भूक लागली होती. वेटच केला नाही कुणाचा. पहिले ताट वाढून घेतलं आणि जेवण केलं. दुपारच्या वेळी इथे मला गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते, तेच मी इथं मिक्स करायला घेतलं होतं. शेंगदाणे भाजून मिक्सरमधून बारीक केले आणि गूळ त्याच्यामध्ये ॲड केला. संध्याकाळी आमच्या लाडूबाईचे आम्हाला गण्यपूजन करायचे होते, म्हणून अशी काहीशी तयारी केली होती. आता ही तयारी 50% तरी तिनेच केली होती. मी फक्त तिला सजेस्ट केलं होतं आणि ही छोटीशी रांगोळी वगैरे काढली होती. बाकी सगळे तिने स्वतः केलं होतं. पण म्हटलं ठीक आहे, यामध्ये तरी तिचा वेळ निघून जाईल. मोबाईल वगैरे बाकीच्या गोष्टीपासून ती दूर राहील. आता आज अधिक महिन्याचा शेवटचा दिवस होता. म्हटलं सगळ्यांनी केलंच आहे कन्यापूजन, तर आपण पण करून घ्यावं. याच्यामध्ये काही लॉस तर काही होणार नाही. म्हटलं झाला तर फायदाच होईल. आता हे मला माहीत नाही, नवरात्रीमधलंच कन्यापूजन फक्त एक मला माहिती होतं, पण आता ट्रेंडिंग रील्सला चालू आहे, त्यामुळे पण आम्ही पण केलं. म्हटलं चला, आहे घरात देवाने मुलगी दिलेली, तर तिचे पण करून घेऊयात. आणि त्याला काही वेगळं काही करण्याची गरजच नव्हती. सगळं ऑलरेडी अवेलेबल होतं. त्याच्यामुळे ती पण सगळ्यांचं बघायची आणि म्हणायची, मम्मा माझं कन्यापूजन कधी करणार. मग आज तिची इच्छा पूर्ण केली आणि अशापैकी सगळे गिफ्ट्स आणले होते. गिफ्ट्स तर आणायला आम्हाला काही बहाणा लागत नाही. तर चला, असाच होता आजचा दिवस. इथेच एंड करते. बाय बाय.